Hello student, from last lecture we are going to paper second, continuous probability distribution and testing of hypothesis. And in this topic we are going to first chapter standard continuous probability distribution, and one of them is covered uniform distribution. What is the means expected value of uniform distribution, variance of standard uniform distribution, and standard deviation of uniform distribution. Now in this lecture we are going to second distribution, and the name of distribution is exponential distribution. Before that, look at there are two fields the bank. There are two MCQs in uniform distribution. The variance of continuous uniform distribution with parameters a and b is, आणि त्याचं उत्तर दिलेलं आहे खाली सोल्युशनमध्ये. व्हरायन्सची किंमत असते बी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 12, अँड द मीन ऑफ कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर्स ए अँड बी इज बी प्लस ए डिवायडेड बाय 2. जर तुम्ही हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवले ना आणि हे दोन MCQ लक्षात ठेवले तर तुम्हाला 5 मार्काचं ह्याच्यावरती तुम्हाला उत्तरं देता येतील. लक्षात ठेवा. आता आपण जाऊया सेकंड डिस्ट्रीब्युशन, एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन. सो डेफिनेशन, continuous random variable assuming the non-negative values is said to follow exponential distribution with mean theta if its PDF is. आता इथं मीन दिलेला आहे. मीन काय असतो तर थिटा असतो. देन इट्स PDF इज f of x इज इक्वल टू 1 अपॉन थिटा इंटू e रेज टू मायनस एक्स अपॉन थिटा, मायनस एक्स अपॉन थिटा, e रेज टू मायनस एक्स अपॉन थिटा. एक्स इज ग्रेटर इक्वल 0, थिटा इज ग्रेटर दॅन 0 आणि 0 अदरवाईज. आणि ह्याचं नोटेशन आहे जसं आपण युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचं एक्स इम्प्लाइज यू ऑफ ब्रॅकेट ए बी लिहायचं, तसंच इथं आहे एक्स फॉलोज, इथे इम्प्लिकेशन आहे फॉलोज आहे बघा. एक्स फॉलोज ई एक्स पी, एक्सपोनेन्शियलचा ई एक्स पी आणि ब्रॅकेटमध्ये थिटा, ई एक्स पी ऑफ थिटा. अशा पद्धतीचं तुमचं हे इथं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन आहे. आता खाली नोट आहेत. काय नोट आहेत बघा. एफ ऑफ एक्स इज ग्रेटर इक्वल 0 फॉर ऑल एक्स. बघा आता थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे बरोबर, आणि म्हणजे 1 अपॉन थिटा पॉझिटिव्ह झाला. आणि ई रेज टू एक्स फंक्शन, ई रेज टू फंक्शन ऑलवेज पॉझिटिव्ह असतं. एक्सपोनेन्शियल फंक्शन ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असतं. त्यामुळे दोन पॉझिटिव्ह संख्यांचा गुणाकार केला तर तो काय येणार पॉझिटिव्ह. म्हणून हे एफ ऑफ एक्स इज ऑलवेज ग्रेटर इक्वल 0. आणि इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी, इंटिग्रेशनची रेंज 0 टू इन्फिनिटी का घेतली. मागच्या बघा युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनमध्ये ए टू बी होती. ए टू बी का होती कारण एक्स हा ए आणि बीच्या मध्ये होता. आता इथं एक्स ग्रेटर इक्वल 0 आहे, एकची व्हॅल्यू 0पेक्षा मोठी. मग 0पेक्षा किती मोठी आहे ते आपल्याला माहिती नाही. माहिती नाही म्हणजे ते काय असू शकते इन्फिनिटी असू शकते. म्हणून इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स डी एक्स आणि इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी 1 अपॉन थिटा ई रेज टू मायनस एक्स अपॉन थिटा इज इक्वल टू 1. हे इंटिग्रेशनची व्हॅल्यू 1 येते. कसे काय 1 येते आपल्याला त्याचं काही घेणं देणं नाही, फक्त ती इंटिग्रेशनची व्हॅल्यू 1 असते. ठीक आहे. पुढं द डेन्सिटी कर्व ऑफ ॲन एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन इज शोन अँड फिगर. म्हणजे डेन्सिटी कर्व जसं बघा तुम्ही युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनमध्ये असा बॉक्स होता ना एक,
बॉक्स टाईप. तसंच एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचा एक्सपोनेन्शियल कर्व हे अशा पद्धतीचा असतो. ठीक आहे. आता पुढं आहे डिस्ट्रीब्युशन फंक्शन. तुम्हाला कोणी विचारणार नाही एक्सपोनेन्शियल कर्व वगैरे वगैरे. डिस्ट्रीब्युशन फंक्शन एक्स इम्प्लाइज exponential function with mean theta, then the distribution function is given by f of x is equal to probability of x less equal x, probability of x less equal x. मग आता इंटिग्रेशन काय होणार, एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्सपेक्षा लहान आहे, पण आता व्हॅल्यू काय असते, शून्यपेक्षा मोठी, आणि किती शून्यपेक्षा मोठी पण इन्फिनिटीकडे जाऊ शकते ते. पण आता इथं तुम्हाला मर्यादा घेतली, एक्सची व्हॅल्यू एक्सपर्यंतच असणार, म्हणून इंटिग्रेशनचं लिमिट 0 to इन्फिनिटी ऐवजी 0 to x, आणि 0 to x घेतला तरी 1/θ e⁻⁻x/θ इंटू dθ. 1/θ कॉमन आहे, कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर निघाल, आणि इंटिग्रेशन e⁻⁻x/θचं इंटिग्रेशन e⁻⁻x/θ डिवायडेड बाय -1/θ. इंटिग्रेशनचा लिमिट 0 to इन्फिनिटी. 1/θ कॅन्सल होईल, अंशाचा आणि छेदाचा, फक्त हे मायनस साईन राहील, आणि अप्पर लिमिट टाकलं तर e⁻x/θ, आणि लोअर लिमिट 0 टाकलं तर e⁻0 होईल, आणि e⁻0ची किंमत वर येईल. पण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करताना काय होईल, इथं मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे ह्या 1 मायनस e⁻⁻x/θ. हे झालं तुमचं एक्सपोनेन्शियल फंक्शन. म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन नाही, डिस्ट्रीब्युशन फंक्शन कसं झालं, कॅपिटल F of x इज इक्वल टू 0 इफ x इज लेस दॅन θ, आणि 1 मायनस e⁻⁻x/θ इफ x इज ग्रेटर इक्वल 0. लक्षात घ्या एक्सपोनेन्शियल फंक्शन. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचं काय असतं लक्षात घ्या, कंपॅरेटिव्ह स्टडी करायचा. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचं एक्सपोनेन्शियल फंक्शन काय असतं, इज इक्वल टू x मायनस ए डिवायडेड बाय b मायनस ए इफ ए इज लेस इक्वल x इज लेस इक्वल b, आणि इज इक्वल टू 0 अदरवाईज असतं. ठीक आहे, असं असतं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचं. हे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचं लक्षात घ्यायचे. आणि ग्राफ ऑफ डिस्ट्रीब्युशन एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन, द ग्राफ ऑफ डिस्ट्रीब्युशन फंक्शन इज ॲज बिलो. या ग्राफची तुम्हाला काही घेणं नाही, पण फक्त आहे तिथं म्हणून ते घ्यायचे फक्त. आता मीन अँड व्हॅरियन्स बघा. मीन तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, मीन काय असतं, एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचा मीन θ असतो, आणि व्हॅरियन्स आपल्याला आता फाइंड करायचा आहे. सो लेट एक्स फॉलो द एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन θ, देन PDF इज गिवन बाय, PDFलाच आपण PDF जे आपण ते डेफिनेशन माहिती पाहिलं, F of x इज इक्वल टू, लक्षात घ्या कॅपिटल F of x आणि स्मॉल F of x हे दोन वेगवेगळे नोटेशन आहेत. तुम्ही म्हणता नाही कॅपिटल F of x आणि स्मॉल F of x सारखे नाहीत, ते दोन वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहेत. सो PDF म्हणजे स्मॉल असतं, डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हणजे PDF स्मॉल, आणि नुसतं DF म्हटलं, DF म्हणजे डिस्ट्रीब्युशन फंक्शन म्हटलं तर कॅपिटल असतं. So x implies exponential function theta, then its PDF is given by f of x is equal to 1/θ e⁻⁻x/θ. x is greater equal 0, theta is greater than 0 and 0 otherwise. ठीक है. So expected value of x is equal to x into expected value of x. इथं फॉर्म्युला त्यांनी दिलेला नाही, काय असतो हा फॉर्म्युला, काय इथं एक स्टेप कमी केली, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू असतं इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी x इंटू F of x dx असं असतं, आणि नंतर ह्याच्यात F of x ची व्हॅल्यू ही पुट करायची 1/θ e⁻⁻x/θ. सो कॅल्क्युलेशन केलं, नंतर टाकले व्हॅल्यू. सो इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी 1/θ बाहेर निघेल, 1/θ x इंटू e⁻⁻x/θ dx. आणि ह्याचे तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं
तर हे कॅल्क्युलेशन इज इक्वल टू थिटा येईल. ठीक आहे. आता ते कॅल्क्युलेशनचं काय करायचं आपल्याला काही घेणं नाही त्याच्यात. फक्त आपल्याला जे महत्त्वाचं आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजे मीन काय असतो, मीन असतो तर थिटा असतो. आणि खाली एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचा व्हरायन्स फाईंड करायचा. व्हरायन्स फाईंड करण्यासाठी एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर लागतं आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर येणार 2 थिटा स्क्वेअर. आणि मग व्हरायन्सचा फॉर्म्युला व्हरायन्स ऑफ एक्स इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर 2 थिटा स्क्वेअर मायनस थिटा स्क्वेअर म्हणजे थिटा स्क्वेअर. म्हणजे मीन काय असतो तर थिटा, व्हरायन्स काय असतो थिटा स्क्वेअर. आणि मग व्हरायन्सचं स्क्वेअर रूट घेतलं, थिटा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू स्टँडर्ड डेविएशन थिटा. बघा कम्पॅरेटिव्ह करायचा. युनिफॉर्मचं काय असतं, युनिफॉर्मचं एक्सपेक्टेड व्हॅल्यू असते ए प्लस बी डिवायडेड बाय 2 किंवा बी प्लस ए डिवायडेड बाय 2. व्हरायन्स काय असतो बी मायनस ए डिवायडेड ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 12. स्टँडर्ड डेविएशन काय असतं एस डी ऑफ एक्स असतं बी मायनस ए डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 12. आणि इथं काय असतं थिटा स्क्वेअर आणि थिटा. लक्षात ठेवायचे. किती फॉर्म्युले झाले, 6 फॉर्म्युले झाले. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनचे 3 आणि एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचे 3 असे 6 फॉर्म्युले झाले. आता ह्या आपण इथं एक्झाम्पल घेऊ आपण. बघा पहिलंच एक्झाम्पल आहे आणि महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. बघा काय लिहिलं आहे, द मायलेज which car owners get a certain kind of radial tires measured in kilometer is a random variable with mean theta find the probability that these tires will be last at least 20,000 kilometers and at most 30,000 किलोमीटर्स. म्हणजे एक कार आहे आणि ह्या कारला आपण काय घेतलं तर टायर सर्टन का कंपनीचा टायर टाकलेला आहे आणि टायरचं काय आहे तर टायरची रनिंग किलोमीटरमध्ये दिलेली आहे की एवढं किलोमीटर आणि त्याची सरासरी किती दिलेली आहे मीन म्हणजेच त्याला आपण ॲव्हरेज म्हणजे सरासरी. तर मीन दिलेला आहे थिटा 40,000 त्याची सरासरी की तो टायर 40,000 किलोमीटर चालू शकतो समजा अंदाजे सरासरी. मग आपल्याला प्रॉबिलिटी ॲटलिस्ट कमीत कमी 20,000 किलोमीटर चालण्याची प्रॉबिलिटी विचारली आणि जास्तीत जास्त 30,000 चालण्याची त्या टायरची प्रॉबिलिटी विचारली. आता कमीत कमी म्हणजे लीस्ट इक्वल आणि ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त. मग बघा ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 20,000 जास्तीत जास्त किती पण चालू शकतो. आणि ॲटमोस्ट म्हणजे जास्तीत जास्त 30,000. कमीत कमी किती, कमीत कमी 0 किलोमीटर बसवला की फुटला, हे झालं कमीत कमी ॲटमोस्ट. सो लेट एक्स इज द मायलेज ऑफ कार 1000 in किलोमीटर. सो एक्स फॉलोज एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन विथ मीन 40. सो थिटाची व्हॅल्यू झाली 40. सो एफ ऑफ एक्स काय होईल, फॉर्म्युल्यात किंमत टाकली एफ ऑफ एक्सचा स्मॉल एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय असतो 1/θ e⁻⁴ त्याप्रमाणे 1/40 × e⁻⁴ आणि एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे ग्रेटर इक्वल 0. मग पहिली प्रॉबिलिटी विचारली एक्स ग्रेटर दॅन 20, एक्सची व्हॅल्यू 0पेक्षा एक्स ग्रेटर दॅन 20. मग आता जास्तीत जास्त किती 20 to इन्फिनिटी, कमीत कमी 20, जास्तीत जास्त किती जाऊ शकते इन्फिनिटी. सो 20 to इन्फिनिटी. कॅल्क्युलेशन करायचं 1/40 इंटिग्रेशनच्या बाहेर निघेल e⁻⁴ डिवायडेड बाय -1/40. हे 40 कॅन्सल होईल आणि अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं तर e⁻⁻⁻ e⁻⁻⁻ इन 0 आणि e⁻⁻⁻ ही सायंटिफिक कॅल्सीवरती कॅल्क्युलेट करायची. सायंटिफिक कॅल्सीवरती तुमच्याकडे एक्सपोनेन्शियल फंक्शन असतं. त्या एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये e⁻⁻⁻ ची किंमत येईल 0.65. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉबिलिटी ऑफ एक्स स्ट्रिक्टली लेस दॅन 20.
आता 30पेक्षा कमी, मग जास्तीत जास्त किती आहे 30, मग आज कमीत कमी किती येऊ शकतं 0, म्हणजे इंटिग्रेशनचं लिमिट काय होणार 0 ते 30. कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे बघा सेम कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे. असंच आहे पुढं नेक्स्ट मायक्रो प्रोसेसरचं एक एक्झाम्पल आहे. अ लाईफ टाईम ऑफ मायक्रो प्रोसेसर is exponentially distributed with mean 3000 hours. Find the probability that microprocessor will be fail म्हणजे बंद होणे within म्हणजे आतमध्ये within 300 hours. आणि थर्ड, the microprocessor will function more than 6000 hours. म्हणजे थिटाची व्हॅल्यू एक्झाम्पलमध्ये किती दिलेली 3000. मग आपल्याला प्रॉबिलिटी विल बी फेल विदिन म्हणजे आतमध्ये, मग प्रॉबिलिटी काय होणार त्याची लेस इक्वल होणार. आणि हे मायक्रो प्रोसेसर फंक्शन मोर म्हणजे ग्रेटर इक्वल. सो एक्स इज द लाईफ टाईम ऑफ मायक्रो प्रोसेसर. सो एक्स फॉलोज एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन विथ मीन 3000 hours. पहिली प्रॉबिलिटी मायक्रो प्रोसेसर विल फेल विदिन 300 hours, म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ एक्स लेस इक्वल 30, लेस इक्वल म्हणजे कमीत कमी 0, जास्तीत जास्त 300, 0 to 300. अशा पद्धतीचं इथे तुम्हाला एक्झाम्पल असू शकतात. बघा सेम आहे, चेक करा एकदा. आज एवढं पेज तुम्ही चेक करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. एकदम सोप्या पद्धतीचे एक्झाम्पल आहेत बघा हे. अशा MCQ तुम्हाला 1-1, 2-2 मार्काला विचारले जातील. 2 मार्काला नाही, 1च मार्काला असतं. एवढं एक्झाम्पल चेक करून घ्या दोन्ही पण. आणि इथं आपण आता स्टॉप होऊ. उद्याच्या लेक्चरला आपण दुसरं डिस्ट्रीब्युशन पाहू. ठीक आहे, नंतर तुम्ही पॉज करून ते कवर बघू शकता. वी स्टॉप हिअर.